मुस्लिमांचे पैगंबर आहोत या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नाने सुद्धा कधी केलं असेल तर मला दाखवावं, जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं. याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी. पण तुमच्यावर अरविंद सावंतांचं भाषण संपल्यानंतर तुम्ही आज शिवसैनिक वाटत नाही, काँग्रेस सोबत गेला म्हणून आज तुम्ही का काँग्रेस बरोबर केला? काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालतंय का? काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालतंय का? तुम्हाला गांधींचं नेतृत्व चालतंय का? हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत. यांना जमिनी आणि पैशाशिवाय काही दिसत नाही. त्यांना देश दिसत नाही, त्यांना धर्म दिसत नाही, त्यांना देव दिसत. रात्री 2 वाजता राहुल गांधी होते सभागृहात, मात्र पंतप्रधान मोदी नव्हते. ते परदेशात गेले ना. बिल मंजूर झालं आणि जमिनींचा कागद घेऊन ते परदेशात गेले असतील रिक्त झालेल्या. मुंबईमध्ये एक जमीन आहे, तिथं उद्योगपतीचं घर आहे, ती देखील अशाच पद्धतीची जमीन आहे असा दावा केला जातोय. संसदेत दावा झाला आहे. हे खरं आहे. हे आता नवीन नाही आहे ना. वक्फ बोर्डाच्या यतीमखान्याची जमीन आहे ती, अनाथालय. त्याच्यावरती आता सरकार आणि ते बघतील वक्फ बोर्ड काय असेल ते. पण देशभरामध्ये अशा अनेक जमिनीचा सौदा आधीच झालेला आहे आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्या व्यवहाराला हे वक्फ बोर्डाचं बिल आणलं आहे. आणि मुस्लिमांना आणि हिंदूंना हे लोक मूर्ख समजतात काय? राज्यसभेत तुम्ही कोणाला तरी बोलताना सांगितलं की 10 वेळा पक्ष बदलणारे मला शिकवू नये. कसं आहे की हे भारतीय जनता पक्षाचे काही बाडगे असतात. ते कधी काँग्रेस पक्षातून आलेले आहेत, कधी अन्य पक्षातून आले. आम्ही बोलायला उभं राहिल्यावरती ते पाठीमागून आम्हाला डिस्टर्ब करतात, कारण आम्ही त्यांच्यावरती हल्ले करतो. आणि काय तशा प्रकारचा एक प्रयत्न होत होता एका गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन. त्याच्यामुळे मला तो रुद्रावतार आणावा लागला. राज्यसभेत मानलं जाते कसोटी वाटते अजय. बघा असं आहे की त्यांच्याकडे बहुमत आहे. आणि काल जर तुम्हाला माहीत असेल लोकसभेत जे बिल मंजूर झालं ते 300 पार नाही करू शकले. ते 300 पार करू शकले. बहुमताचा आकडा किती आहे? 283. बरोबर ना? 283 हा जर बहुमताचा आकडा 273 असेल. 283 273. काही लोक गैरहजर असतात, काही अमुक असतात. त्यांना किती पाठिंबा आहे? तर विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता, भक्कम होता. 232. काही लोक आमचे गैरहजर होते. तर आमचे शिवसेनेचे अष्टेकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहेत. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. सर, टॅरिफ लावण्यात आलाय ट्रम्पने, हे सगळं घडत त्याच्यासाठी ट्रम्पने लावलेल्या टॅरिफवरचं लक्ष जे विचलित व्हावं या देशाचं लोकांचं, त्याच्यामुळे महागाई वाढ, बेरोजगारी, त्याच्यामुळे उद्योग बंद पडणार आहे. 26% टेरिफ ट्रम्प निकाल लावलं. आणि कालचा दिवस जो टेरिफ लावण्याचा होता तो दिवस त्याने हे बिल आणण्याचं हे दिवसभर मीडियामध्ये बाहेर फक्त या चर्चा राहावी. ट्रम्पनं लावलं टेरिफची चर्चा होऊ नये यासाठी काल हे बिल आणलं. कालचा दिवस त्यासाठीच निवडला गेला, सगळ्यांना माहिती आहे. 26% टेरिफ लावलेलं आहे. त्याच्यामुळे आज रुपया कोसळला, शेअर बाजार कोसळला, आर्थिक अराजक माजलं आहे, अनेक उद्योगांवर संकट आलेलं आहे. ही भविष्य देशामध्ये ज्या प्रकारचं आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे. आणि म्हणून त्या सगळ्यावरचं लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं. डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत, अनेकांच्या मानेचे पट्टे, कमरेचे पट्टे निघून गेलेत, असं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीला सुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे. जी दिल्ली पुढे वारंवार वागतात ना, झुकतात, डोलवतात, ते त्यांना जो मान हलवण्याचा विकार जडलेला आहे सारखा, मी त्या आजाराचं नाव घेणार नाही, तर त्याच्यावर त्यांना उपचाराची गरज आहे. आमच्या मानेचा पट्टा गेला, पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा पडलेला आहे गुलामगिरीचा, त्याच्यावर बोला. चला. भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते असंच सांगतं, पण कारण नितीन गडकरींनी स्पष्ट केलं की 100% छत्रपती होते. अफजल खानाची कबर त्यांनी सन्मानानं बांधली. आणि मुस्लिम देखील. भारतीय जनता पक्षाला स्वतःची आयडिओलॉजी नाही. भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी कधीच नव्हता. हा भारतीय जनता सातत्याने एक राजकीय